तर तळ कोकणामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याआधीच महायुतीचे 11 उमेदवार बिनविरोध निवडून आले। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपचे 10 तर शिवसेनेचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। सिंधुदुर्गमधील बांदा, खारेपाटण आणि जाणवलीसारख्या जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचे उमेदवार बिनविरोध झालेत। ठाकरेंच्या शिवसेनेतील बहुतांश उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। यावरून पालकमंत्री नितेश राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप केलाय। जनतेला कळून चुकलेलं आहे, त्यांच्या उमेदवारांना कळून चुकलेलं आहे की आम्ही उमेदवारी घेतली तरी जनतेचा विकास आम्ही उबाटा आणि महाविकास आघाडीकडून करूच शकत नाही, हे शिक्कामोर्तब झालं असल्यामुळे त्यांनी आपला उमेदवारी फॉर्म स्वतःहूनच मागे घेतलेला आहे। म्हणून जनतेच्या समोर जायचं आणि काय बोलायचं, काय विश्वास द्यायचा, कसा विकास करायचा, कुठून निधी आणायची, हा त्या उमेदवाराला चांगलं माहीत असल्यामुळे हा नेतृत्वावर असलेला अविश्वास उबाटाच्या ह्याच्यामुळे हे सगळे तुम्हाला निकाल महायुतीच्या बाजूने लागताना दिसत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।